दीड 2 वर्षाच्या नंतर आपण प्रामुख्याने किमान आपल्या पक्षाची भूमिका तुमच्यापर्यंत, किमान तुमची भूमिका पक्षश्रेष्ठींपर्यंत एक माध्यम म्हणून संपर्क प्रमुख या नात्याने आपण प्रामाणिकपणे मांडण्याची भूमिका आपण घेतली नाही, तर त्यावेळी काही गोष्टीचा निश्चितपणे बदल देखील करण्याचं काम मी केलेलं आहे. ही बाब जरी आणि ही गोष्ट जरी खरी असली तरी देखील कसोटी ही आपल्या भविष्य काळामध्ये आहे. आणि म्हणून तुम्हाला हा किल्ला लढवत असताना मला आताच अशोकराव बोलत होते की फिरोजी नरसाळेंनी जसं किल्ला 300 मावळ्यांना घेऊन लढवण्याचं काम केलं, आज जे काही मावळे आपल्या बरोबर आहेत ते मावळे घेऊन तुम्हाला हा किल्ला सरस केल्याशिवाय किंवा नाश केल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही, की आत्मविश्वासाने आपण द्यायचं. पण कुठचाही किल्ला जर लढायचा असेल तर त्याला सरदार तर एक पाहिजे. आपल्या इकडे सरदारांची एवढी गर्दी वाढत चाललेली आहे किंवा आहे की नेमकं कोणाला घेऊन जायचं हा एक मनामध्ये एक प्रश्न चिन्ह हा पक्षांच्या नेतृत्वाकडे होत असतो. जे राजकारणामध्ये जे वारे वाहत आहेत, ज्या गोष्टी होत आहेत, हे मी काय बोलण्याची गरज नाही. तुम्ही रोजच बघता, रोजच वर्तमानपत्रात बघता. आणि आता एक गोष्ट तर नक्कीच होते की ऊपर वाले के घर में देर है लेकिन अंधेर नाही. आणि त्याची लाठी कशी आवाज देते हे आता नीती पण दाखवतोय. ज्यांना शपथविधीमध्ये शपथ काय घेत आहेत हेच माहीत नव्हतं आणि शपथ घेत असताना देखील ज्यांचा अर्धा लक्ष मोबाईलवरतीच होता, कोण राहतोय, कोण जातोय, कोण राहतोय, कोण जातोय, कोण राहतोय, काय जातोय, त्यांच्याकडनं आता या राज्याची अपेक्षा करणं हे काय होणार आहे हे मी बोलण्याची गरज नाही. आणि जी लोक ज्यांच्यासाठी कंटाळून गेलेले आहेत ते परत त्यांच्या डोक्यावरती येऊन जे बसणार आहेत, आता त्यांची अवस्था काय होणार आहे मला माहित नाही. काहींनी तर देवच पाण्यात बुडून ठेवले होते, कारण इकडचे खासदार गेल्यामुळे देवच पाण्यात ठेवले, दुसरे आल्यानंतर लगेच देव बाहेर ठेवले. पण असं काही समजू नका, यामध्ये देखील अनेक काही राजकीय गोष्टी ह्या भविष्य काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांना अडचण होती आणि ज्यांनी सातत्याने वाद केले आणि याच व्यासपीठावरून अनेक वेळा नेतृत्वाकडे पण निवडीकडे नाही तर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये नाही, जाहीर रीतीने पण भूमिका घेतली. आज प्रश्नचिन्ह आज मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना विचारू इच्छितो की ज्यांच्या जाचाला कंटाळून तुम्ही तिकडे गेलेला आहात, आज तेच तुमच्यावरती येऊन डोक्यावरती येऊन बसतायत. आणि ते बसल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्ही त्या जाचाला कंटाळून गेला तर पक्षप्रमुखांना आपल्या स्वार्थ साधण्यासाठी पाठीवरती खंजीर खुपसून गेला, ह्याचंही उत्तर तुम्हाला या मतदारांना आणि भविष्य काळामध्ये या इकडच्या जनतेला तुम्हाला द्यावं लागणार आहे. जे पोटतिडकीने बोलत होते किंवा असं होतोय तसं होतोय हे होतोय, ते आज काहीच बोलायला तयार होत नाहीये. आणि मला तर सर्वात जास्त अत्यावस्था आमच्या त्या तरुण मित्रांचं वाटते किंवा जे पोट घालून गेल्या 1 वर्षापासून बसलेले आहेत, आज शपथविधी होईल, उद्या शपथविधी होईल, त्यांचा कोट पण जुना झाला आणि तरी अजून शपथविधी झाला नाही. आणि आता पुढे शपथविधी होईल की नाही होईल ही एक शाशंकता त्यांच्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून काही गेले असतील तर खूप यायला पण देखील तयार आहेत. पण आपण पक्षाच्या नेतृत्वाला स्पष्ट सांगितलं की साहेब, 100 गद्दारापेक्षा 10 इमानदार आपल्याला मावळे गरजेचे आहेत. जे गेले त्यांनी त्यांच्या घरामध्ये गेले, घर सोडून गेलेत, अशांना घर प्रवेश देऊ नका. सर्वसामान्य शिवसेनेच्या जीवावरती परत एकदा आमदार आणि आपण परत एकदा खासदार आपण तयार केल्याशिवाय बसणार नाही. हे अभिवचन घेऊन मला असं वाटते आपण काम करण्याची ही गरज आहे. आणि मी तुम्हाला शब्द देऊ इच्छितो की जे राजकीय घडामोडी जे झाल्यात तुम्ही तर इकडे बघतायत. इकडे लोकप्रतिनिधी पहिल्या दिवशी गेले राजभवनला, दुसऱ्या दिवशी गेले यशवंतराव प्रतिष्ठानला आणि परत तिसऱ्या दिवशी गेले एमएटीला. हे राजकीय ज्या वारसा ज्या आणि विशेषतः ज्यावेळी राजकीय ज्या विश्वासार्हती जी पाहिजे ती विश्वासार्हते पण आपण अपेक्षित कोणाकडनं करायचा हाही एक प्रश्नचिन्ह सर्व लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. मला तर चिंता आहे. मी देखील गेल्या 20 वर्ष आमदार म्हणून काम करण्याचं काम केलं, विधिमंडळामध्ये मी काम करण्याची भूमिका घेतली, आज विधान परिषदमध्ये पुढच्या 5 वर्ष, कारण 1 वर्ष मला या 8 तारखेला पूर्ण होणार आहेत, 5 वर्ष प्रतिनिधित्व करण्याचं काम करणार. मी लोकसभा देखील निवडणूक लढवली, या सर्व गोष्टी आहेत.
माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की आमच्याबद्दलचा लोकप्रतिनिधीबद्दलचा जो समाजामध्ये जो विश्वासार्थ आहे तो भविष्य काळामध्ये राहणार आहे की नाही राहणार आहे, हा एक प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या एका तरुण काम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. राजकारणाचे वारे कसे वाहत आहेत, कोण इकडे येतोय कोण तिकडे जातोय, हा एक प्रवाह आहे. ह्या प्रवाहातून कोणीतरी जाणार, प्रवाहातून निघून जाईल. पण या प्रवाहातून निघत असताना समाज आमच्याकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो दुर्दैवाने जो बदलत चाललेला आहे आणि ती विश्वासार्ह लोकप्रतिनिधी म्हणून जर आमच्याकडनं जर राहिली नाही तर या देशामध्ये लोकशाही भविष्यकाळामध्ये राहणार आहेत की नाही राहणार आहेत, हा प्रश्न देखील पुढच्या काळामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता होणार नाही. तर लोकांनाच हे कळत नाहीये की ज्यांना आम्ही मतदान दिलं तो त्या मताच्या आधारावरती राहून, ज्या विचारांनी मतदान आम्ही केलं तो त्या विचारधाराला राहून राहणार आहेत की नाही राहणार आहे, हा प्रश्नचिन्ह ज्यावेळी लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो त्यावेळी तो खचतो आणि तो खचल्यानंतर तो पुढे येत नाही. आणि मग पुढे येणारी जी लोक असतात, मग जसं अनेक वेळा काही वेगवेगळ्या गोष्टी अनेक छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये करावे लागतात, तशातलं जर गोष्ट जर झाली तर दुर्दैवाने परत एकदा चुकीची लोक समोर येतील की काही आणि चुकीचे लोक हे आपले प्रतिनिधित्व करतील की काही, ही शंका देखील मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारते. आणि म्हणून आता जर आम्हाला पुढच्या वेळी ठीक आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोक ओळखतात, पण जर महाराष्ट्राच्या बाहेर जर आम्ही गेलो तर आप कौन है, मैं महाराष्ट्र का विधायक हूं, हे बोलायला पण उद्या भविष्यामध्ये आम्हाला लाज वाटू नये. कारण ते आम्हाला विचारतील ठीक है आप विधायक है, अब कौन से पार्टी में, कल कहाँ जाने वाले, यहाँ रहने वाले की नहीं रहने वाले, अशी धारणा ही राज्यातल्या राज्यकर्त्यांबद्दल जर झाली तर आज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन, छत्रपती महाराजांचा विचार घेऊन आम्ही काम करणारी मंडळी आहोत. कशा प्रकारचा आदर्श आम्ही या तरुण पिढी समोर ठेवणार आहोत, हा प्रश्न देखील मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि आता तर काही लोकांबद्दल तर मला आश्चर्य वाटते की काहींनी तर सांगितलं की आता तुम्ही ज्यांच्यामुळे आम्ही निवडून आलो, ज्यांना आपण दैवत मानतो, त्या दैवताला सांगतायत की आता बस झालं, तुमचा आशीर्वादच द्या, बाकी काय नको आम्हाला तुमच्याकडे. जे राजकारणाच्या काही सीमा त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी होतात. मी तर काहींचं भाषण ऐकलं, काहींनी असं सांगितलं की नाही नाही आम्ही तुमचाच आदर्श घेऊन करतोय. की कुठे आपण चाललोय, कशाबद्दल चाललोय, कोणाच्या बद्दल बोलतोय, काय बोलतोय, काय आपण त्याच्याबद्दलची आपण गोष्ट करतोय. आणि आज तुम्ही जर बघितलं असेल की जी आपल्याबद्दलची भूमिका होती, जी आपल्याबद्दल जे झालं होतं आणि आपण पोट तिडकीने त्यावेळी बोलत होतो की बघा हे अन्याय होतोय, हे करणारी लोक आहेत, हे आज आम्ही हा आमच्या फक्त पक्षापुरता हा मर्यादित विषय नाहीये. आमची ही लढाई ही आमच्या पुरता नाहीये. पक्ष म्हणून आम्ही राहू, निश्चितपणे कार्यकर्त्यांवरती जीवावरती राहू, पण ही लढाई ही लोकशाहीच्या विरुद्ध आहे की अशा प्रकारे जर गोष्टी होत राहिल्या आणि अशा प्रकारचे जर काही धाकधपटी दाखवून घेऊन पक्षात जर घेऊन जाण्याचं काम जर कोण करत असेल, किंबहुना विकत घेण्याची भूमिका घेण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधी जर घेत असतील आणि असं जर झालं तर ही लोकशाहीला घातक होणार आहे. आणि आज आमचा नंबर आहे, कदाचित उद्या तुमचा देखील नंबर लागल्याशिवाय राहणार नाही. आणि आज तुम्ही बघता परत एकदा 1 वर्षानंतर ती पुनरावृत्ती ही आज झालेली आहे. आणि काहींना मजा वाटत असेल का रे बघा कशी आम्ही याची जिरवली, काय झाली, 5 वर्षानंतर त्यांच्यावर पण ती वेळ येईल ना. कधी ना कधीतरी देखील जे एकंदरीत देशामध्ये वातावरण बदलत चाललेलं आहे. आज नॉर्थ ईस्ट मध्ये काय अवस्था आहे मी सांगायची गरज नाही. आज आपल्या असलेल्या बाजूच्या देशामध्ये काय परिस्थिती आहे ही मी सांगायची गरज नाहीये. एक अशाच एका व्यवस्थापनाचे एक अधिकारी होते, ते रिटायर मिलिटरी मध्ये होते, कारण माझगाव डॉक मध्ये आमची युनियन आहे, तिकडे पानगोडी बनवतो आपण. आणि रिटायर झाल्यानंतर सहज बोलत असताना अशीच राजकीय गप्पा निघाल्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आज देशामध्ये असंख्य प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे, महागाई वाढत चाललेली, हे सर्व आहेत. पण या सर्वात महत्वाचा प्रश्न देश सुरक्षित राहणार आहे की नाही राहणार आहे, हा देखील एक प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडण्याचं काम केलं. आणि आश्चर्य तुम्हाला व्यक्त करावं असं वाटते की त्यांनी सांगताना सांगितलं की आज आपण आपल्या बाकीच्या राज्याच्या किंवा शेजारच्या राज्यांकडे पाहिजे तेवढं आपण लक्ष केंद्रित करून घेऊन सुरक्षित आपण ठेवत नाही आहोत. आणि हीच परिस्थिती झाली आणि हीच जर वेळ झाली तर अनेक बाजूचे देश आहेत की कधी आपल्यावरती आक्रमक करतील, कधी आपल्या समोर येऊन उभे राहतील हे आपल्याला माहित नाही. आणि तशी जर परिस्थिती आली आणि देशाला त्या परिस्थितीत जावं लागेल
तर अनेक सामाजिक प्रश्न, अनेक मानसिक प्रश्न, अनेक आर्थिक प्रश्न या देशामध्ये निर्माण होतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की उद्या एका परदेशात बाजूच्या देशाला जर आपल्या समोर येऊन उभं राहायचं असेल, आपल्याला हरवण्याची शक्ती तर कोणाकडेच नाही, आपण महाशक्ती म्हणून आहोत, पण समजा उद्या जर उभे राहिले तर त्यांना आपल्याकडे आपल्या सरहदावरती किंवा आपल्या बॉर्डरवरती यायला फक्त 2.5 तास लागतील. आणि आपल्याला जर बाजूच्या देशामध्ये, मग नावच घ्यायला हरकत नाही, चायनासारख्या देशामध्ये त्या 2.5 तासामध्ये येणाऱ्या लोकांची जर आपल्याला पायाने चालून जाऊन घेऊन जर किंवा गाडी ट्रकने जर जायचं असेल तर आपल्याला 7.5 दिवस लागतील. कारण तेवढी यंत्रणा ही आपण आता सुरू करण्याचं काम केलेलं आहे. जी यंत्रणा इतर राज्यांनी 2,500 किलोमीटर पर्यंतचे अंतर्गत रस्ते तयार करून ती षडयंत्र रचण्याचं काम केलेलं आहे. आणि जर परिस्थिती जर ही देशाची असेल तर देशामध्ये काय चाललंय नाही चाललंय हे मी सांगायची गरज नाही. आणि ती परिस्थिती अनुसार जर उद्या जर अशी परिस्थिती जर झाली तर तुम्हाला वाटते का की ही जी मंडळी गेलेली आहे देशामध्ये, तुम्ही जर बघितलं असेल ते भारतीय जनता पार्टी जे स्वतःला 1 नंबरचा पक्ष म्हणतोय, की उद्या देशामध्ये जर अस्थिर परिस्थिती त्यांच्या पक्षाबद्दल जर झाली तर 60% लोक जे त्यांनी आयात केलेली लोक आहेत ते पहिले पळतील आणि आपापल्या पक्षामध्ये जातील आणि परत हा पक्ष 30-40% वरती आल्याशिवाय राहणार. आणि मग ते 30-40% वरती आल्यानंतर अशातलाच कोण जसं आज ते प्रयोग करतायत त्यांच्यावरती पण उद्या प्रयोग करणारा तयार व्हायला काय वेळ लागेल का? आणि म्हणून ही वस्तुस्थिती आणि परिस्थिती येता कामा नये. म्हणून ही लढाई ही तुम्ही लक्षात ठेवा. मी ज्याचा नोंद करतोय, मी जे सांगतोय तुम्हाला की तुमचा इतिहासामध्ये नोंद होईल. कारण तुम्ही मी आपण तेवढे भाग्यवान नव्हतो की या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठेही आपला सहभाग आपल्याला घेता आला नाही, आपण तिकडे नव्हतो. पण आज 50 वर्षानंतर ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी छत्रपती शिवरायांनी दिलेला जो स्वराज्याचा नारा होता, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार जी आपली लोकशाही होती, ती लोकशाही टिकवण्यासाठी तुम्ही मी आपण किमान पक्षाबरोबर प्रामाणिक राहून, आपण पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या बरोबर राहून, आदित्यजींच्या बरोबर राहून आपण किमान या लोकशाही टिकवण्यासाठी सिंहाचा वाटा हा आपला देखील होता हे सांगण्याचा अभिमान, हे सांगण्याचं धैर्य, हे सांगण्याची हिंमत आणि पुढच्या पिढीला तुम्ही काय करत होता, तुम्ही काय चूप बसलात हे जाब त्यांना जर आपल्याला विचारता यायचं जर नसेल तर आम्ही देखील या प्रवाहामध्ये सहभागी झाले होतो हे सांगण्याची हिंमत ठेवण्यासाठीच तुम्ही केलं पाहिजे. फार लोकांना, कमी लोकांना असं वाटते काय चाललंय, जाऊ दे रे, हे काय होणार आहे, हे होणार आहे. आणि आपण सहज रीतीने त्या राजकारणामध्ये आपण त्याच्यामध्ये विचारपूर्वक करून घेऊन जातो. पण माझी नम्र विनंती आहे तुम्हाला, विशेषतः जे प्रामाणिक शिवसैनिक आहेत, तुम्ही सांगितलं गोष्ट खरी की पदं देत असताना पण आयाराम गयाराम करायला लोकांना देऊ नका. पदं चांगली देत. आम्हाला तर काय माहित नसते गोरा काळा कोण असेल. आबानी दिला मार शिक्का, माऊलीने दिला मार शिक्का. पण आता मला अशी विनंती राहणार आहे आबा आणि माऊली दोघांनाही की आता शिक्का मारायच्या अगोदर पहिला तुम्ही शिक्का मोर्तब करा किंवा हे येणारे लोक प्रामाणिक, म्हणजे आजचं नाही मी म्हणत, पण ज्यांना ज्यांना पदं तुम्ही देणार आहात ते पदाचा काहीतरी चीज करणार असेल तरच त्यांना ती जबाबदारी द्या. आताच आमचे आपले युवा काळे, आमचे जे रुन्मय काळेजींना पण मी सांगितलं, त्यांनी मला यादी दिली, भाऊ ही नावं दिली जाहीर करा. मला असं करू नका, थोडा बाबांचा सल्ला कधी कधी घेत चला, जास्त बाबांच्या पुढे जाऊ नका. म्हणजे बाबा बोललो, आबा नाही बोललो, तुम्ही चिंता करू नका. कारण त्यांचा अनुभव आहे, ती सर्व लोक मंडळींनी जीवनामध्ये काम केलेलं आहे. ते मी लोक या सर्व करा, त्या सर्वांना पदं द्यायची. आपल्याला पदं आपल्याकडे आता द्यायला काय आहे, आपल्याकडे पदच आहे. पदं सर्वांना द्यायची आहेत, पण पदं देत असताना तू काम काय करणार, तू काय जबाबदारी घेणार. कारण अनेक लोक असे आहेत, म्हणजे मी इकडेच्या तालुक्याचं म्हणत नाही, परंतु जिल्ह्यामध्ये किंवा अनेक विधानसभेमध्ये की त्यांना आम्ही विचारलं तर काय तुम्हाला पद, विभाग प्रमुख काय करता, काय नाही, जिल्हा प्रमुख बोलतील ते करतो. म्हणजे विभाग प्रमुख सारखा तुम्ही मुंबईमध्ये या, विभाग प्रमुखाची काय इज्जत असते. आज मी आमदार आहे, मी माजी मंत्री राहिलो आहे, मी 4 टर्म आमदार असल्यानंतर पण एकमेकांचा सन्मान आहे. पण विभाग प्रमुखांनी जर फोन केला तर त्याचा मी फोन घेतला नाही किंवा त्याला परत कॉल केला नाही असं एकही दिवस जाऊ शकत नाही. आणि विभाग प्रमुखांनी बैठक जर लावली तर त्या बैठकीमध्ये मी जर गेलो नाही किंवा का जाऊ शकलो नाही
त्याची नोंद किंवा त्याची माहिती देण्याचं काम ही आम्ही मंडळी करतो. आणि म्हणून अनेक वेळा आपण पदं अशी दिलेली आहे की त्याला काय कोण किंमतच देत नाही. अरे काय ते काय त्याला दिल्यावर काय फरक पडतो, तो काय आपलाच माणूस आहे, त्याला काय विचारायची गरज आहे. म्हणून माझी विनंती, हात जोडून विनंती आहे की जी पदं तुम्हाला द्यायची आहेत किंवा घ्यायची आहेत ती पदाची गरिमा देखील ही आपल्याला टिकून ठेवावी लागेल. नाहीतर ती गरिमा जर गेली तर त्या पदाला काही अर्थ राहणार नाही. आणि त्या पदाला जर अर्थ राहिला नाही, त्या पक्षाला काय अर्थ राहणार नाही. आणि पक्षाला काय अर्थ राहिला नाही तर तुम्हाला जी मिळणारी जी आज प्रतिष्ठा आहे, तुम्हाला मिळणारे जो आज हा व्यासपीठ आहे, तुमच्यासाठी या सभेसाठी आलेले जे पत्रकार आहेत, तुमच्यासाठी सभेसाठी आलेले जे निष्ठावंत आहेत, ते का यावे हाही देखील एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होईल. महिला आघाडीच्या बद्दल पण काही नेमणुका आहेत. विजयाताई थोडा आता जातीने लक्ष देण्याचं काम केलं. आता 2 निवडणुका तुमच्या झालेल्या आहेत. कदाचित अजून एक निवडणुकीला तुम्हाला सामोरे पुढच्या काळामध्ये जावं लागेल. म्हणजे मी विधानसभा म्हणत नाही तर परत गैरसमज व्हायचं. अनेक काही ज्या निवडणुका असतील आणि म्हणून जास्तीचा वेळ देऊन तुम्ही आता डिसेंट्रलाइज जी यादी दिली आहे ती यादी पण तुम्ही मला दिलेलीच आहे, पण प्रॉपर चॅनलमध्ये ती यादी देऊन त्यालाही आपण लगेच मान्यता देऊन आपण जी काय पदं जी आहेत ती पदं संपूर्ण भरण्याचं काम आपण करूया. माझी दुसरी विनंती आहे की अनेक वेळा काही ज्या गोष्टी होत असतात, आता काही नाही लिहिताना गेल्या आठवड्यामध्ये झालं की 80% पक्षातली लोक हे काहीतरी गेले. म्हणजे माझी विनंती राहणार आहे की काही अशा ज्या बातम्या आल्या तर त्याला लगेच तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. आबा उत्तर देत असताना शिवसैनिक सरकार नेहमीच द्यायला पाहिजे असं नाही, कारण ते पत्रकार असतात तर थोडा आपल्याला कारण त्यांची भूमिका समजून घ्यायला पाहिजे, पण खुलासा करणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुढच्या काळामध्ये पक्ष या तालुक्यामध्ये लोकांचे विषय घेऊन भांडतोय, लोकांचे प्रश्न घेऊन भांडतोय. याहीसाठी मोठ्या प्रमाणावरती तुम्ही मी आपण आखणी करण्याचं काम केलं पाहिजे. आज शेखर सारखा एक तरुण सहकारी आज या शहराचं नेतृत्व करत असताना तुमच्यावरती ही जबाबदारी ही फार विचारपूर्वक करून देण्याचं काम केलं. अर्थात पहिल्यावरती पण जबाबदारी दिली, पण ते तर काय आम्हाला बकरा देत 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 घेऊन बकरा घेऊन पळून गेले. आता लग्नात भेटले होते मला वरपे साहेब तुमच्याकडे, मला मी विसरलो नाही तुम्ही ते बकरा द्यायला पाहिजे. भाऊ उद्या पाठवतो. मला ते नाही, जो मला घेऊन देणार होता तोच पाहिजे. आणि तो जर दुसऱ्याला कापून जर तुम्ही दिला तर तो काय आजारी पडला तर मला काय तुम्ही श्राप देऊ नका. आता ते सांगताय शेखर होते तो बकरा माझ्याकडे दिलेला आहे का माहित नाही आता काय, आणि त्यांनी ते बकरी ईदला काय केलंय, पण ते जाऊ द्या, या गमती जमती आहे. ठीक आहे, जसं मी म्हटलं प्रमाणे की बघा आज राजकारणात काय परिस्थिती, ज्यांना स्वप्न पडले होते की आता आम्ही आमदार झालोच, आता त्यांना आमदारकीची तिकीट मिळेल की नाही मिळेल ही शंका निर्माण झालेली आहे. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही एकमत करा, तुम्ही एक विचाराने करा, पक्ष प्रमुखांशी बोलून आपला देखील भविष्यकाळामध्ये उमेदवार हा आपण आपल्या पक्षाचा दिल्याशिवाय आम्ही राहणार. कारण ती राजकीय समीकरण बदलत गेलेली आहे, ती राजकीय समीकरण बदलत गेलेली आहे. आणि बदललेली परिस्थितीच्या नंतर मी एक जबाबदार व्यक्ती या नात्याने आदरणीय पक्षप्रमुखांशी मी चर्चा करू शकतो, बोलू शकतो, तिकडे भांडू शकतो. आणि ही चर्चा मी आता करायच्या अगोदर काहींचे फोन पण यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही असं गैरसमज ठेवू नका की तुम्ही काय बोलला नाही तर कोण दुसरे काय यायला तयार नाही, असे अनेक लोक आहेत असे. पण आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा नंबर कृपया आप कतार में, असंही देखील त्यांना संकेत काय द्यायचं असेल ते दिलेलं आहे. आणि मग ते कतारमध्ये ठेवू, पण आपली लाईन तर क्लिअर व्हायला पाहिजे. आपल्या इकडे मलाही आमदार व्हायचंय, मलाही निवडणूक लढायची, अशी कोणामध्ये जिद्द निर्माण, आणि ती जिद्द दिसली पाहिजे. हे तो तुम लढो हम कपडा संभालते. आणि मग अरे कशाला खर्च करायचा, जाऊ द्या ना, 1 महिन्या अगोदर करू काय असेल ते जेवण. आता हल्ली नवीन जेवण सिस्टम चालू झालं ना, ते काय तुमच्याकडे आमच्याकडे गटारी म्हणतात, इकडे काय म्हणतात आकाड पार्टी. हां संजू भाऊ द्या एकात, खूप दिवस झाले तुम्ही काय गेलाय, कारण 2-2.5 वर्षामध्ये मी काय येऊ शकलो नाही, तुम्ही ठेवलं पण नाही वाटते मला नाही बोलू. 16ला तुम्ही ठरवा, आपण करू. पण अगोदर त्याला तर डेडलाईन आहे, त्याला काय आपण बाकी सारखं नाही बघूया करूया किंवा बाकीच्या शहर प्रमुखासारखं नाही बकरा कापतो तसं काय कधी करू शकता असो. पण या गोष्टी जरी असल्या तरी देखील हा विनोदाचा भाग सोडला तरी देखील एकमत करा. आणि त्यांनी आता बसून उतरण्याची तयारी दिसली पाहिजे. आम्ही आमदारकी लढवली, मी पण 4 टर्म आमदार राहिलो, असंच राहिलो नाही. काय गमती जमती करावी लागतात आम्हालाही माहिती आहे.
आम्ही बघितलं, एक लोकसभा लढलो, एक लोकसभा तर मी आणि आम्ही मामांच्या विरोधात लढाई झाली, मामा भाचे लढले आणि तिसरा निघून गेला. असेही बघितले, काय काय केलंय काय नाही केलं. आता ते काय सर्वच इकडे लाईव्ह चालू आहे, जास्त बोलण्यात अर्थ नाही. परत माझा अजून पाठचा इतिहास अजून पुढे यायला नको. पण एनिवेज तो भाग वेगळा. पण एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की पक्ष प्रमुख आजही निर्धाराने उभे आहेत. काय गरज आहे मला सांगा त्यांना? पक्ष सोडून आज आमदार गेले, खासदार गेले, सत्ता गेली. आज तेही घरी बसू शकले असते, ते बोलत जाऊ द्या मला आता इकडे लोक साथ देत नाही. त्यांनी ठरवलं का ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने आज मला साथ देण्याचं काम केलं, कारण या इतिहासामध्ये असंही देखील मुख्यमंत्री झालाय की एक वेळी ज्यावेळी मुख्यमंत्री बंगल्यावरती, वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री झाला म्हणून हजारोची गर्दी होते. पण एक इतिहासामध्ये अशी नोंद झाली की मुख्यमंत्रीचा पाय उतार होत असताना जाताना जेवढी गर्दी होते ते इतिहासामध्ये. असं कसंही कोणाच्या बद्दल तो दुर्मिळ असं क्षण आलेलाच नाहीये की जिकडे लोक रडतायत, आमच्या महिला भगिनी रडतायत, टीव्ही बघून रडतायत, लोक रस्त्यावर उतरतायत, कोणी आणून ठेवलेलं नाही. म्हणजे मी तिकडे त्यावेळी त्याचा प्रतिनिधित्व करत होतो. आम्हाला वाटलं की बाबा बंगल्यावरून काय मातोश्रीपर्यंत आम्हाला पोहोचायला अर्धा तास लागेल. जसं मी पुढे व्यवस्था करत होता, त्या अर्धा तासाच्या रस्त्याला 2.5, 2.5-3 तास लागले. एवढे लोक, ते जनसामान्य, कुठच्याही पक्षाचं नाही, कुठच्या ह्याच्यातलं नाही, हे येऊन करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या निष्ठेने जसं तुम्ही आज आपण राहतात, माझी आपल्याला एकच विनंती, एक स्पर्धा आपण लावली पाहिजे की पक्षात एवढी जी लोक आहेत, आबा तुम्ही एक सर्वांना म्हणजे माझं म्हणणं आबा तुम्ही तुमचा पण सेक्रेटरी ठेवा आता. म्हणजे या गोष्टी बघायला, कारण अकाउंटेबिलिटी पाहिजे पक्षामध्ये. आता आपल्याला खूप झालं, तू काय करणार आहेस, तुम्ही काय करणार आहात, ज्येष्ठ असेल तुम्ही आम्हाला काय मदत करणार, या सर्वांकडनं केलं पाहिजे. आणि आपण अशी हाक दिली पाहिजे की येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत, भविष्यकाळामध्ये विधानसभा आहेत, त्याच्या अगोदर लोकसभा आहेत, यासाठी किमान मी पक्षाला 2 तास द्यायला तयार आहे हे सांगणारी लोक आपल्याला तयार करावी लागेल. आणि ते 2 तास तुम्हाला त्यांच्याकडनं कसं पाहिजे ही आखणी करून तुम्ही देण्याचं काम करा. 2 तास तर आपण देऊ शकतो. 7 मी कमी भोवती बघायला तर 1-1.5 तास लागतो, बरोबर आहे की नाही? टीव्ही बघायला एक तुमचं जरी युट्यूबवर चॅनल चालू केलं तरी देखील आपल्याला लागतो. कीर्तनकार इकडे कीर्तन पण बघायला झालं तर 1 तास तर आपण सहज देतो. पक्षाला मी 1 तास द्यायला तयार आहे, या तारखेला हे द्यायला तयार आहे, किंवा आठवड्यातून मी 2 तास द्यायला तयार आहे, मी दिवसाला 2 तास द्यायला तयार आहे. असे कार्यकर्ते पुढे येऊन त्यांना वेगवेगळी जबाबदारी द्या. आज तुम्ही या गावात जा. आज मला आता ते धरणग्रस्त असलेले कुठचे तालुक्यातले जी लोक भेटली, बामाशी खेड तालुक्यात तिकडचा कार्यकर्ता, हा कट्टर आपल्या पक्षातला कार्यकर्ता, तुमच्या सर्वांचा आवडता कार्यकर्ता. मला तर माहित पण नाही, आझाद मैदानला मी तर गेलो होतो, आमच्या गिरणी कामगारांचा मोर्चा होता, तिकडे बाजूमध्ये मिळणारे टोप्या खूप दिसतात. इकडे काय करतायत? टोप्या म्हणजे आपले पुणेवालेच असतील जिल्ह्यातले. मी सहज गेलो बघायला, त्यावेळेला अरे साहेब या 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 मग त्यांनी तो विषय मांडलाय मला. त्यावेळी मला त्यांनी आठवण करून दिली की आमचा प्रश्न जर पोटतिडकीने जर कोणी मांडण्याचं काम केलं असेल तर ते तुमच्या पक्षाने, आपल्या पक्षाने आणि गोरे भाऊनी, गोरे ज्यावेळी आमदार होते, सुरेश भाऊ गोरे असतील, त्यांनी तो प्रश्न मांडण्याचं काम केलं असं मला पेंडलमध्ये सांगण्याचं काम. मी लगेच त्यांच्या समोरच सेक्रेटरीला फोन लावला. असीम गुप्ता होती, कुठे फाईल अडकली, का देत नाही तुम्ही, का करत नाही, ती चालना करली. त्यांच्या समोर लावलं. त्यांनी सांगितलं की सर असं असं काय इश्यूज आहेत झाले आणि तो इश्यू आता सॉर्ट आउट करण्याचं काम आपण घेतलेलं आहे. पण माझी विनंती राहणार आहे की बा आम्ही गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं 4 कार्यकर्ते असे तयार करा की बा हे धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी तयार आहे. 4 कार्यकर्ते तुम्ही असे युवक तयार करा की बा हे तरुणांचे बेरोजगारी असेल त्याच्यासाठी. 4 कार्यकर्ते असे तयार करा की बा या प्रश्नासाठी देखील ह्या विषय जर आला तर या शहरी भागातल्या या प्रश्नासाठी आम्ही सोडायला तयार आहोत. अशी असंख्य जर वेगवेगळी टीम करून घेऊन तुम्ही तुमचं मंत्रिमंडळ तयार करा. फक्त करत असताना एकच करा, कॉन्ट्रॅक्ट मागणाऱ्यांची संख्या आमच्याकडे पाठवू नका. माहीत पडलं नाही तर ते झालं तर हे भाऊ हे डिपार्टमेंट बघा आणि तिकडे करा. म्हणजे राजकारणामध्ये तेही गोष्टी कराव्या लागतात लोकांना काम देण्यासाठी. पण झालं, पण ते करत असताना पण एक गोष्ट आपल्याला आवडून सांगू इच्छितो की अशा हे करून घेऊन वेगवेगळी जबाबदारी देण्याची काम तुम्ही करण्याचं काम करा. ठीक आहे, काय वेळी काय गमती जमती होत असतात. आपल्यातले पण काही सहकारी आहेत की जे चांगलं झालं ते सांगत नाही, पण वाईट झालं तर लगेच मेसेज पाठवतात आम्हाला, बघा काय चाललंय, बघा एवढे गेले तेवढे गेले. अरे आले त्याच्यात काय, गेले तर ते का गेले त्याचं संशोधन करण्यासाठी काय. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की पक्षाला काय तुमच्याकडनं काय घ्यायचं नाही, पक्षाला तुम्हाला द्यायचंय.
तुम्ही घेणार आहात की नाही घेणार आहात याचा विचार तुम्हाला आपल्याला सर्वांना मिळून करावा लागणार आहे. आणि म्हणून हा शिखर तुम्ही ऋषिकेशजी आपण आहात, पुढे गेला ऋषिकेशजी आपण आहात, आपण सर्वजण आज निर्धाराने आज पक्षप्रमुखांच्या बरोबर आपण उभे राहिलेलो आहोत. त्या निर्धाराने पुढे कामाला लागण्याचं काम आपण करा. लवकरात लवकर आपल्याला सुषमाताईंची पण एक सभा शहरी भागामध्ये आपल्याला लावायची आहे, कारण त्यांचाही देखील महाप्रबोधन यात्रा ही सप्टेंबर ऑक्टोबर नंतर आपण शहरी भागासाठी आपण करतोय. तर इकडेच्या देखील शहरी भागामध्ये असेल, आपल्या पुणे शहरामध्ये असेल, पिंपरी चिंचवड असेल, नंतर मग आपण आपल्या इकडे पण त्याही देखील सभा नजीकच्या काळामध्ये आपल्याला घ्यायचे. राऊत साहेबांचा एक दौरा आपल्याला, एक धावता दौरा आपल्याला या निमित्ताने करायचा आहे. त्याच्यानंतर आदित्यजी स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या वरती जसं प्रचंड मोर्चा काढला, तुम्ही बघितलं असेल मुंबई महानगरपालिकेवरती का आम्ही काढू शकतो मोर्चा. सर्वसामान्य मुंबईकर तर उतरले होते, पण कार्यकर्त्याचा संच असा केलेला आहे की आपण त्यामध्ये एकाला हात दिली तर लगेच तुमच्याकडे. आज तुमच्याकडे जर समजा एक प्रश्न निर्माण झाला, तुमची एक SOS टीम तयार करा की एक व्हॉट्सअप केल्यानंतर हे 15 लोक तर यायलाच पाहिजे. मी जिकडे आमदार म्हणून घेऊन काम करत होतो, आम्ही एक छोटासा ग्रुप केला होता का एक विषय आला, मी आलो तर 20 लोक तिकडे हजर पाहिजेच पाहिजे. आणि ते अशी लोक होती की त्यांना दुसरा कामधंदा काहीच नाही, ते फक्त त्यांना राजकारणच पाहिजे आणि समाजकारणामध्ये त्यांना काम करायचं आहे. अशी लोकपंची जी फळी आम्ही तयार केली होती, ती फळी देखील पुढच्या काळामध्ये तयार करण्याचं काम करा. नाहीतर मी आलो, मी बोललो, मी भाषण केलं, सर्व चांगलं आहे, सर्व अलबेल आहे, आणि मी गाडीत गेलो तर भाऊ आप आगे बढो हम आपके साथ आहे, पाठी बघतो तर कोणीच नाही. असं व्हायला नको, कारण आता गमत्या जमत्या जे झाल्या बस झाल्या. आता सिरियसनेस आपल्याला काम कर, कारण आता आपल्याला रिझल्ट द्यावा लागेल. आपल्याला जर रिझल्ट देण्याचं काम जर आपण जर करू शकलो नाही तर मग कशा राजकारण, मग कशाला सर्व या गोष्टी करायच्या, कशाला तुम्ही तुमचा वेळ खर्च करून कामधंदा खर्च करून घेऊन तुम्ही इकडे यायचं. आम्ही कधी तुम्हाला विचारतो का हो कुठे कामाला आहे? तुम्हाला नाही विचारत, मला माहिती आहे तुमचं काय काम आहे. का हो तुम्ही कुठे कामाला आहे, काय तुम्ही कुठे कामाला आहे, काय ताई काय तुमचं उत्पन्न कसं मिळतो हे आम्ही विचारत नाही का. आपण काय कंपनी म्हणून तुम्हाला काहीच देत नाही. मी अनेक वेळा सांगतो, काही आपल्यातले लोक जे आहेत किंवा सांगतात शिस्त लागली पाहिजे, असं लागलं. बरोबर साहेब, बोला मिलिटरीमध्ये पण ज्यावेळी शिस्त लागतो ना तर त्यालाही देखील पेन्शन असते, त्यालाही पगार असतो. आणि मग तो मिलिटरीमध्ये असलेला आपला सैनिक पण असेल तर त्याला देखील माहित आहे का मी देशासाठी लढतो, पण देश माझी काळजी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला तयार आहे. इकडे आपण कोणाची काळजी घेतो, असलेल्या कार्यकर्त्यांची काळजी घेत नाही तर कुटुंबाची आपण काय घेणार आहोत. तर याही गोष्टी आपल्याला, या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यावे लागणार आहे. तसे समजून घेऊन पुढे आपल्याला काम करण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे, अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. पत्रकार पण देखील आज मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत, काही त्यांच्याही बरोबर 1-2 मिनिटं मी भेटणार आहे. पण एकच तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो की राजकारणची जी बदलती परिस्थिती आहे, त्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण जिकडे आहोत, तुम्हाला आता लक्षात आलं असेल की तुम्ही जे घेतलेला निर्णय ते निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप झालेला नाहीये. अनेकांना पश्चाताप झाला असेल, अनेकांना वाटत असेल आता जर जे लोक आपल्याकडे सोडून जिल्हा परिषद मध्ये गेले होते तिकडे आता सिटिंगच त्यांची असल्यामुळे आता ते कसे मागणार आहेत हाही प्रश्न राहणार आहे. आता आपल्यासाठी तर मैदान पुरा खाली हो गया आहे, राज्यामध्ये मैदान पूर्ण खाली झालेले आहे. म्हणून पक्षाने भूमिका ठरवलेली आहे की आपण आपली संघटनात्मक ताकद 48 लोकसभा आणि 288 विधानसभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा संच घेऊन ज्यावेळी आघाडी होईल तेव्हा होईल विधानसभा लोकसभेला, पण स्थानिक स्तरावरती तुम्ही जे सांगाल तेच होणार आहे, तुम्ही जे बोलाल तेच आम्ही करू, मात्र रिझल्ट पण आम्हाला मिळाला पाहिजे. आता असं व्हायला नको. आता बाजार समितीमध्ये झालं ठीक आहे, तो भाग वेगळा, पण त्यात एक तर चांगली गोष्ट झाली ते सर्व बाजार समितीच्या लोकांनाही आपल्याला मातोश्रीला त्यांना भेटवायचंय. माऊलीजी तुम्हाला पुढाकार घ्यायचा, तुम्ही आज आदित्यजींना भेटून आलात न आम्हाला विचारतात, त्यांना घेऊन गेला असतं तर बरं आला असतं. पण आज दुसऱ्या एका विषयावरती ते गेले होते. पण आपण उद्धव साहेबांची पण वेळ घेतलेली आहे की यामध्ये पुणे शहरातले काही लोकांचे याच्यावरती नाहक गुन्हे दाखल केलेत, उदय सामंतच्या प्रकरणामध्ये, तानाजी सावंतच्या प्रकरणामध्ये. आणि आता जर एकाला तर आश्चर्य व्यक्त करावं असं वाटेल की सोशल मीडियाचा विषय होता 1 वर्ष अगोदर, गडचिरोलीचे पोलीसवाले आले सकाळी आणि त्यांना घेऊन गेले, बोले चला तुम्हाला आम्ही काय बोले अटक करतोय. बोले काय कसं, तिची योगायोगाने तिची बहीण वकिली होती, ती बोले तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही पेपर दाखवतो, आम्हाला माहित नाही, आम्हाला आदेश दिले तुम्हाला तिकडे घेऊन जायचं. मग आपल्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी हे केलं, मग तिकडे आपण सांगितलं आणि मग तिकडे लोकल डायरी बनवून मग त्यांना तिकडे घेऊन जाण्याचं काम केलं आणि कोर्टामध्ये हजर केलं. अर्थात आपण आपली वकील टीम आपल्या जिल्हा प्रमुखांकडून केलं आणि मला अभिमान आहे, मी एक फोन केलं तिकडचे जिल्हा प्रमुख, मला नाव आठवत नाही लगेच,
आणि बाजूचे एक यादव म्हणून होते आणि जिल्हा प्रमुख तिकडचे होते. त्यांना सांगितलं की बाबा की आपल्याला अशी अशी अडचण झाली, पुण्यावरून 450-500 किलोमीटरच्या नंतर ते घेऊन जाणार आहेत की काही करा बाबा, उद्या आपल्याला त्यांना बेल व्हायला पाहिजे, करा. 40-50 कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी गडचिरोलीमध्ये तिकडे त्या आपले जे असलेल्या एकाला घेऊन गेले होते, युवा सेनेच्या माणसाला पुणे शहरात, त्याला स्वागत करण्यासाठी होते. वकील दिला आणि वकील उभा करून घेऊन न्यायाधीशांनी पण निर्णय दिला की ही जी अटक आहे ही तुमची अटक चुकीची आहे, अशा प्रकारे तुम्ही जी अटक केलेली आहे हे चुकीचं आहे. मी यांना तातडीने बेल देतो आणि ताकीद देतो गडचिरोली पोलीस स्टेशनला की अशा प्रकारचे जर तुम्ही कारवाई करणार असाल तर कोर्ट म्हणून आम्हाला तुम्हाला दखल द्यावी लागेल. विश्वास पाटील त्यांचे चिरंजीव ते म्हणून होते आणि आता हे झालेले आहेत जे आता एका प्रकारे न्यायालयाने त्यांना चपराक दिली. पण मी यासाठी तर तुम्हाला उल्लेख केलं की गडचिरोलीला पण आपला कार्यकर्त्यांचा संच जो एवढं करून जाऊन घेऊन सरकारच्या विरुद्ध उभं राहून आपण आपला बेल घेऊ शकतो. तर मी सांगण्याचा हेतू असा आहे की आपली सोशल टीम इकडे तयार केली पाहिजे. आपली सोशल टीम आहे, पण कधी कधी पोस्ट येते, कधी कधी पोस्ट गायब होऊन जाते. म्हणजे ते सुट्टीवर गेले असतील गोव्याला म्हणून ती पोस्ट बंद होती वाटते. पण आपली सोशल टीम मजबूत करा. आता आपली सोशल टीम फक्त गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग अँड गुड बाय ह्याच्या पुरतच मर्यादित राहिलं तर असं होत नाही. कारण आता जग ह्याच्या फोनवरती आलंय. तुम्हाला आवडो नाही आवडो, तर आज पत्रकार परिषद झाली की नाही झाली, माझं आता भाषण मी बोलतोय, इकडे काही लोकांनी दाखवण्याचं पण काम चालू केलं असेल. आता टेक्नॉलॉजी बदलले, त्याबरोबर तुम्हाला पण बदलावं लागणार आहे. तुम्हाला पण त्यांच्या जवळ यावं लागणार आहे. ते जवळ आणण्याच्या दृष्टिकोनातून पण देखील आपल्याला संघटनात्मक या याच्यामध्ये करा. माऊली, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जिल्हा प्रमुख या नात्याने तुम्ही काम करताय. आता आपल्याला या सर्व जिल्ह्यांमध्ये कळत न कळत काही लोकांना आपल्याला सिग्नल आपल्याला द्यावं लागणार आहे आणि काही कळत न कळत लोकांची पण देखील आखणी करून घेऊन किंवा उद्या भविष्यकाळामध्ये विधानसभा जर आपल्याला लढवायची झाली, उद्या लोकसभा लढायची जर झाली, तर आपण कशा प्रकारे लढणार आहोत, कशा प्रकारे आपल्याला सामोरे जायचं आहे, या दूरदृष्टिकोनातून पण देखील मला असं वाटते काही गोष्टीची आखणी केली पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून कराल. जेवढे कार्यकर्त्यांचा जसं संच आहे तेवढं तेवढा नेत्यांचा पण संच आहे. पण माझी नेत्यांनाही विनंती आहे की आता आपला स्वार्थ सोडा, आता पक्षाचा स्वार्थ बघा. पक्ष जिवंत राहिला तरच तुम्ही जिवंत राहणार आहात आणि पक्ष जर मजबूत झाला तरच तुम्हाला समाजामध्ये किंमत मिळणार आहात. आणि तुम्ही बघितलं असेल की आज आपल्याकडे लोकप्रतिनिधी पद नाही आहे, आपल्याकडे आमदार नाही, खासदार नाही, मंत्रीपद नाही, पण आज समाजामध्ये जो आपल्याला मिळणारी जी वागणूक आहे, मिळणारा जो आपल्याला सन्मान आहे, तो किमान सत्तेमध्ये असताना जो आपल्याला सन्मान नव्हता तेवढा सन्मान आज समाजामध्ये तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. घरातली एक महिला असेल, भगिनी असेल, ते तुमच्याकडे बघत असताना हा भावाच्या नजरेने आज बघते का? कारण त्यांना असं आस्था वाटते की हे मंडळी ही निष्ठेने राहणारी लोक आहेत, हे निष्ठेने आपल्या घर सांभाळत जर असतील, हे निष्ठेने माझ्या मदतीला पण देखील येऊ शकतील. हा आत्मविश्वास तुमच्याबद्दलचा वाढलेला आहे. ते वाढलेला आत्मविश्वास जर सार्थ ठरवायचं असेल तर तुम्हाला त्यांच्यापर्यंत जाऊन पोचावं लागणार. तुम्हाला वाटते की सहानुभूती आहे, सहानुभूती आहे म्हणून घेऊन काय होत नाही. सहानुभूती आहे तर तुम्ही सात्वजन करायला तरी देखील जायला पाहिजे. सहानुभूती आहे तर त्या लोकांबरोबर तुम्ही जाऊन त्याच्याशी एक संबंध तरी देखील जोडला पाहिजे. आपण फक्त शहरामध्ये पुरता बसलो किंवा आपण आपल्या याच्यातच बसलो तर होणार नाही, ते व्हायला नको. बसण्यावरती मला आठवण आली, आबा तुम्ही कार्यालय लवकरात लवकर बनवणार होता, नाही तर तुमच्या घरात येऊन बसावं लागेल. आता मी येताना बघितलं अशोकरावने आणि तुमच्या घराच्या बाजूला एवढी चांगली जागा आहे, मला आबानी थोडं जरा अजून 2 पैसे खर्च केले असतील तर जो बाजूचा बंगला आहे तोच कार्यालय झालं असतं. आता बांधकाम नवीन पाहिलं म्हणून मी म्हणतोय, असू द्या, ते हरकत नाही. पण मी एवढंच या निमित्ताने सांगितलं की एक चांगली टीम या लोकांची, ह्यांच्यावरती पण खूप दडपण होतं. माऊलीवरती काय दडपण झाले मला माहिती नाही. ठीक आहे, काही पाची बोटी एकासारखे नाही. मी जेवढा वेळ देऊ शकतो तेवढा माऊली देऊ शकत नाही, कारण माऊलींना लवकर नगरसेवक व्हायचं आहे. मी बोला अरे फक्त नगरसेवक पुढचा कुठे अडकला, अरे आमदार व्हायची तयारी करा. पण आमदार व्हायचं असेल तर जसं तुम्ही वॉर्डात काम करताय, जसं प्रभागामध्ये करताय, तसं तालुक्यामध्ये पण करावं लागेल. आणि आता तुम्हाला मी सांगतो, पुढचा मतदारसंघ बिंग हे लोक बघणार नाही आहे यावेळी. म्हणजे लगेच मी काय तुम्हाला चॉकलेट देतो इकडचं असं समजू नका, पण एक उदाहरण म्हणतोय. आता लोक तसं नाही, लोक व्यक्ती बघणारच नाही. म्हणजे उद्या आश्चर्य व्यक्त करू नका की मी जर उद्या समजा इकडनं लोकसभा लढवली, माझी लढवायची इच्छा नाही, परत पत्रकार गैरसमज करून देतील, अमोल संध्याकाळी माझ्या घरी येऊन भेटेल,
कारण अमोल कोल्हेजी आणि माझा कार्यालय इकडेच आहेत आणि अमोल कोल्हेचा ज्यावेळी पक्ष प्रवेश झाला त्याला संरक्षण देण्याचं काम पण मीच केलं होतं, म्हणजे मानसिक संरक्षण, बाकी संरक्षण नाही. यावेळी राष्ट्रवादीमध्ये ते इकडे त्यावेळी आले होते, म्हणजे असो. पण या गमती जमती. आता इकडे व्यक्ती महत्वाचा राहिलेला नाहीये, निष्ठेने जो राहिलेला आहे, निष्ठेने जो पक्ष समाजावर आहे, ज्या पक्षावरती अन्याय झालेला आहे, ज्या पक्षाची चिन्ह घेऊन जाण्याचं काम केलं, ज्या पक्षाची सत्ता तुम्ही घालवली तिथपर्यंत तरी ठीक होतं. पण ज्या पक्षाचा बापच चोरण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर ही जनता देखील तुम्हाला आता माफ केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे फक्त आपल्या पक्षाला लागू नाही, इतरांना पण लागू आहे, इतरांना पण लागू आहे, ते इकडेही लागू होणार आहे. तुम्ही चिंता करू नका. ते आता हळूहळू प्रतिक्रिया जशी येत असतील. आणि आता तुम्हाला तर माहीत आहे ते शरदचंद्रजी पवार हे तर दुसऱ्या दिवशीपासूनच मैदानात उतरलेले. म्हणजे जसं त्यांनी येवल्याला सुरुवात केली तसं इकडे येणार आहेत, ते येतीलच, त्यांच्या येतील. त्यांचं काय समाचार घ्यायचं ते त्यांचं बघतील, त्यांचं काम काय चाललंय ते चालू द्या. आपलं काम व्यवस्थित ठेवा. आपला ट्रॅक व्यवस्थित जर असला आणि राहिला तर आपण प्रॉपर ट्रॅकमध्ये पण देखील आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की आता लोक पर्याय शोधत आहेत, पण मी जसं सांगितल्याप्रमाणे की पर्याय व्यवस्थित जर नसेल, तुमची प्रामाणिकता जर नसेल, तुमच्या आपसामध्ये जर भांडणं असतील तर लोक बोलते अरे यांच्या मागे काय राहायचं, हे स्थिर नाही तर यांना काय, हे काय आपल्याला स्थिर देणार आहे, स्थिरता आणणार आहे, हे देखील लोक बघतायत. आपल्याला वाटते कोण काय बोलतो रे, काय बोलतो की नाही, आपल्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये पण देखील अनेक गोष्टी जी आहेत त्याची देखील स्थिरता ही आपल्याला आणावी लागेल. आणि ती स्थिरता जर आणली तर लोकांचा कौल हा आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आत्मविश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. परत एकदा अनेक काही जी पद्धती आहेत, इकडे कुणाल राऊत आहेत, ऋषिकेश गोत्राणे आहेत, अजय दिघे आहेत, यश घाडगे आहेत, रुपेश जाधव आहेत, शिंगाडेजी आहेत, श्री प्रदीप पाटील आहेत, त्यानंतर श्री चेतन सोनावणे आहेत. त्याचप्रमाणे युवासेनेचे तर बापरे बाप, अक्षय बोडवंजे, अभिजित सावणे, आकाश बोंबळे, देवराज सावंत, बांगट, मचेकर, चौधरी, मालट, अनेक यादी. म्हणजे आता ते 21 जणांची. माझी तर विनंती आहे तुम्ही युवाची एक बैठकच लावा ना चांगली, म्हणजे एक चांगली बैठक लावा. वरून सरदेसाईजींना आपण त्यावेळी बोलवण्याचं काम आपण करू. एक पुष्पगुच्छ तुमच्या हस्ते देऊ, एक पुष्पगुच्छ सोमनाथच्या हस्ते देऊ, काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे एकदा विषय संपून जाऊ दे ना. आता एक ट्रॅक ठरलेला आहे तर काय त्याच्यात परत ह्या गमती जमती आता किती दिवस करत राहणार तुम्ही. मी आणि आम्ही पण मजा करतोय, त्यालाही बोलतो हा बिंदास आगे बढो, त्यालाही बोलतो हा आगे बढो. आणि माहीत पडलं दोघांना आगे बढो ना, ते दोघांच्या मागे कोण नाही असं व्हायला नको. म्हणून मला वाटतं की ही स्पष्टता आपण आणली पाहिजे. सोमनाथ सारखा एक चांगला कार्यकर्ता आज बाजार समितीमध्ये पण देखील त्यांनी जो यश जे निर्माण केलेलं आहे अनेक कसोटीमध्ये. तुम्ही बघितलं ही बाजार समिती कशी झाली. काहींनी तर बाजार समिती लढवायला नाही पाहिजे होती, समोरच्या लोकांनी लढवली आणि आपलं नाक कापून घेतलं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल. हा, आता तो भाग वेगळा, 35% मार्क्स मिळाले म्हणून पास झाले तो जाऊ द्या, पण मेरिट तर समजलं की नाही की आपला गडी किती हुशार आहे, किती मार्क्स मिळतो. कितीही परीक्षेमध्ये अभ्यास करा तरी मार्क्स तो 35च्या वरती जाणार नाही, हे शिक्कामोर्तब झालेलं आहे. तेच म्हणतात 35 म्हणजे तसंच झालं ना. काय आमच्याकडे 100 पैकी 35, इकडे काय वेगळं आहे. तेच आहे. हा, आता 2024ला तुम्हाला माहित आहे परीक्षाची मोठी परीक्षा आहे, त्यात काय होण्याची शक्यता आहे. मी काय इकडे व्यक्तीबद्दल कोणाला बोलत नाही, पण त्या जर झाले तर असंख्य जे आहेत त्या गोष्टी बंद झाल्या. माऊली आहेत. आणि मी यासाठी सांगतो की आपण जिल्हास्तरीयवरती निर्णय देण्याचं काम करतो. आम्हालाही इच्छा होती महाविकास आघाडीतून लढायला पाहिजे, पण महाविकास आघाडीनं लढत असताना जर आघाडी आमचाच वापर करणार असेल, जिकडे आमची ताकद आहे तिकडे आघाडी पाहिजे, जिकडे आमची ताकद नाही तिकडे आम्हाला काहीच नको. आणि माऊली तुमच्या इकडे पण तसंच शेवटपर्यंत आपला प्रयत्न होता, झाला नाही, मग आपणही केलं. आज सर्वात मोठी बाजार समिती हवेलीची, पुण्यातली जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजार समिती, यामध्ये आज आपले 4 सदस्य हे आज आपले पक्षाचे निवडून येऊ. माऊली बरोबर ना, 4च ना, 4 असे दिले असते तर आपल्याला बोलले हे घ्या एक, जसं आपल्याला आंबेगावला दिलं, घ्या एक ऍडजस्ट करून घ्या. बरं आला ते तरी एक घेतले आणि आपण गेले तर ते पुढच्या वेळी मिळालं नसतं आपल्याला. तर ही अशी अडचण आहे. पण या त्याच्यातून पण मात करून तुम्ही स्थानिक स्तरात, म्हणजे मी एवढं मन मोकळं करून तुमच्याशी यासाठी बोलतोय की आपल्याला हे पुढे घडवायचं आहे. नाही तर मला काय 2 मिनिटं जय हिंद जय महाराष्ट्र चलो मुंबई, आपल्याला माहिती आहे इकडे काय होणार नाही, ताकद लावून निवडून. आणि मला असं वाटतं मी एवढा वेळ आलो तेवढा याच्या अगोदर कोणी आले असतील की नाही मला माहित नाही. हे प्रयत्न आमचा असा आहे की जेवढी ताकद तुम्हाला द्यायची ती देऊ. आता तर योगायोगाने मी जसं मागच्या वेळी बोललो की मी विधान परिषद होती,
अहो तुम्ही पण सांगितलं निधी द्यायच्या बाबतीत ती तुम्ही ठरवा, आपण ती निधी देणार आहोत. अर्थात आपण निलमताईंकडनं पण निधी घेणार आहोत. पण आता निलमताईच आपली म्हणजे आता ते काय हरकत नाही आपल्याला त्यांना बोलावं की ताई आमचा हिसाब हा पाठचा आहे, पुढे देऊ नका, पण मागचा तर काहीतरी देऊन जा निधीच्या माध्यमातून का होईना, तेही आपण आग्रह धरू. कारण त्या पुणे जिल्ह्याच्या असल्यामुळे आपण त्यांना देणार. त्यांनी 1 कोटी रुपये आपल्याला द्यायचा शब्द दिला होता. तर त्याही गोष्टी आहेत. पण या सर्व गोष्टी जरी असल्या तरी देखील आपण ते काम करण्याचा प्रयत्न करू अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. अनेक लोक आज पक्ष प्रवेश करणार आहेत, त्या सर्वांचा स्वागत करतो. आणि तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतलेले, योग्य वेळी निर्णय यासाठी घेतलेला आहे. बघा आमची गाडी अजून थोडी खाली आहे, भरली तर काय होते बघा 3 इंजिनच्या साठी. जे 3 इंजिनची गाडी आता भरलेली डबा आहे तो असा आहे, तो 3 जण भरलेले असतात. चालक किती लागतात? 1 लागतो. आणि एका गाडीमध्ये 3 चालक झाले तर काय होतो, तो बघतो कसं कधी हा उतरतोय कधी हा उतरतोय, मी गाडीचा त्या घेतोय. आणि तुम्ही बघितलं 3 चाकामध्ये जर 3ही चालक जर राहिले तर गाडी सरळ चालेल का काय होईल? एक जण मध्ये बसला, एक जण इकडे बसला आणि एक जण इकडे बसला, जसं करतात ना आपण स्टँडवरती घेऊन जात असताना भाडा वाढवण्यासाठी इकडे आणि तिकडे. पण एकाच बाजूला बसू शकतो, दोन्ही बाजूला बसवलं तर गाडी सरळ जाईल का? ती अवस्था आता काही कालांतरानंतर काहींची होणार आहे. मी त्याच्यामध्ये जात नाही. आणि म्हणून योग्य रीतीने योग्य वेळी तुम्ही आलेला, तुमचा योग्य सन्मान आम्ही करण्याचं काम निश्चितपणे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि दिलेला शब्द आम्ही पाळल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा मी स्पष्ट सांगतो की आपला पक्ष आणि पक्षप्रमुख दिलेला शब्द पाळतात, त्याचा उदाहरण मी आज आज आम्हालाही सांगू शकले असते, आम्ही ठीक आहे आम्ही त्याग केलं सर्व काय केलं हे झालं, पण परिस्थिती अनुसार राजकारण बदलत असतं. तेही सांगू शकले असते की बा आता आपल्याला असं नाही, ह्यांना हे करायचं ते करायचं. अशा अडचणीच्या काळामध्ये देखील त्यांनी आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती दिलेला शब्द, म्हणजे अर्थात शब्द आम्ही त्यांच्याकडे हे द्या ते द्या नाही, त्यांनी एकच शब्द दिला होता, सचिन विश्वास ठेवा तुमचा राजकीय भवितव्य आम्ही ठरवू. आणि दिलेला शब्द त्यांनी पाळणारे पैकी हा आपले पक्षप्रमुख आहेत, हा आपले पक्षाचे युवा सेनेचे नेतृत्व आहे. आणि त्याच धारावरती तुम्ही जे आज आलेला तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि एका चांगल्या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.